सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ. जीव गेला तरी चालेल, पण 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी ही 4 कामे करू नका, नाहीतर महादेव क्रोधित होऊन तुमच्यावर संकट आणतील. या 4 चुका केल्याने तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होणार नाही. असे केल्याने घरात गरिबी आणि दुःख येईल. जर तुम्ही चुकूनही या गोष्टी केल्या तर महादेव तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही पुरुष आणि महिलांनी या 3 गोष्टी तर करूच नयेत. आणि भाविकांनो, या वर्षीच्या महाशिवरात्रीला हलक्यात घेण्याची चूक करू नका, कारण ही महाशिवरात्री सामान्य शिवरात्री नाही, तर या वर्षीची महाशिवरात्री पूर्ण 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्यादरम्यान येत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल, कारण याचा तुमच्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकतो. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी ओम नमः शिवाय टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. जर कोणताही पुरुष किंवा स्त्री ज्ञानाशिवाय ही कामे करत असेल तर महादेव त्यांच्यावर रागावतात आणि त्यांना आयुष्यभर निराश राहावे लागते. आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा दिवस खूप खास मानला जातो, कारण हा दिवस भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांना समर्पित असल्याचे म्हटले जाते. जर कोणी या महाशिवरात्रीच्या दिवशी ही 3 कामे करत असेल तर महादेव त्यांच्यावर कोपतात, ज्यामुळे त्या व्यक्तीला गरिबी आणि दुःखाचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः विवाहित महिलांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा घरात तीव्र गरिबी येईल. जर विवाहित महिला महाशिवरात्रीचे व्रत पाळतात तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल, कारण यावेळी बऱ्याच वर्षांनी असा दुर्मिळ योगायोग घडला आहे की महाशिवरात्री कुंभमेळ्याच्या दिवसात येत आहे. तसेच तुमच्या आयुष्यात 100% संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही या दिवशी कोणते उपाय करावेत हे देखील आपण जाणून घेऊ. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती कामे करू नयेत, आणि तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती कामे केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत रहा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव या मंत्राचा जयघोष करायला विसरू नका. तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी महादेवाची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयास केला जातो. परंतु काही चुकीच्या गोष्टी केल्यास महादेव अप्रसन्न होऊ शकतात. म्हणूनच खालील गोष्टी काहीही करून तुम्हाला आजच्या दिवशी पाळाव्याच लागतील. लसूण, कांदा आणि मांसाहार टाळा. शिवपूजेच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. लसूण, कांदा आणि मांसाहार हे तामसिक अन्न समजले जाते, ज्यामुळे मन अस्थिर होते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवून पवित्रता राखावी. शिवपुराणानुसार तामसिक आहार शरीर आणि मन अस्वच्छ करतो आणि ईश्वर पूजेसाठी अपवित्र मानला जातो. तांदूळ आणि तुटलेली बेलपत्रे महादेवाला अर्पण करू नका. भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे, परंतु तुटलेली किंवा खराब बेलपत्रे अर्पण केल्याने अशुभ मानले जाते. तसेच काही पुराणांमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी तांदूळ अर्पण करणे टाळावे असे सांगितले आहे. शिवपूजन विधीमध्ये शुद्ध व अखंड बेलपत्र अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. विष्णू किंवा कृष्णाच्या पूजेसाठी राखलेली फुलं शिवाला अर्पण करू नका. महादेवाला त्यांच्यासाठी खास निवडलेली फुलेच अर्पण करावीत. इतर देवतांसाठी वापरलेली
किंवा आधीच कुणा दुसऱ्या पूजेसाठी अर्पण केलेली फुले शिवपूजेत वापरणे वर्ज्य आहे. शिवपुराणात स्पष्ट नमूद केले आहे की देवपूजेसाठी वापरलेली वस्तू पुन्हा शिवाला अर्पण करू नये. या दिवशी दूध वाया घालवू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र दूध मोठ्या प्रमाणात वाहून वाया जाऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. त्याऐवजी गरिबांना दूध किंवा अन्नदान करणे अधिक पुण्यदायी ठरते. धर्मशास्त्रानुसार दान केलेल्या वस्तूंमधूनच ईश्वर अधिक संतुष्ट होतात. तांब्याच्या भांड्यातून दूध वा पाणी अर्पण करू नका. शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करताना तांब्याच्या भांड्याचा वापर टाळावा. तांब्याच्या भांड्यातील जल महादेवाला प्रिय नाही असे मानले जाते. शिवपूजन विधीप्रमाणे फक्त पांढऱ्या धातूच्या म्हणजे चांदी किंवा स्टील या भांड्यातून अभिषेक करावा. शिवरात्रीच्या दिवशी झाडं तोडू नका. महादेव हे निसर्गाचे रक्षक मानले जातात. या दिवशी वृक्ष तोडणे, फांद्या तोडणे किंवा झाडांना हानी पोहोचवणे टाळावे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत तुकाराम यांनी म्हटलं आहे. तसेच पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अनेक धर्मग्रंथात सांगितलं आहे. महिलांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये. परंपरेनुसार स्त्रियांना थेट शिवलिंगाला स्पर्श करण्यास मनाई आहे. त्याऐवजी त्या शिवलिंगाजवळ जल व बेलपत्र अर्पण करू शकतात. शिवपुराणानुसार शिवलिंग हे अत्यंत उग्र स्वरूप असल्याने महिलांनी त्याला स्पर्श करू नये. शिवलिंगावर कुंकू वा हळद अर्पण करू नका. भगवान शिव हे संन्यासी आणि वैराग्याचे प्रतीक आहेत. कुंकू आणि हळद स्त्रीतत्वाचे आणि सौभाग्याचे प्रतीक असल्याने ते शिवलिंगावर अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. शैव परंपरेनुसार भगवान शिवाचे पूजन केवळ भस्म, गंध, बेलपत्र, दूध आणि जलाने करावे. रात्रभर जागरण केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. महाशिवरात्रीला जागरण केल्यावर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून नियमित पूजा अर्चा करावी. उशिरा झोपणे आणि पूजा न करणे अशुभ मानले जाते. स्कंद पुराणात उल्लेख आहे की जागरणानंतरच्या दिवशीही शुचिर्भूत राहून प्रभूची पूजा करावी. शिवरात्रीला क्रोध, असत्य आणि अहंकार टाळावा. शिव ही शांततेची, क्षमाशीलतेची आणि भक्तीची मूर्ती आहे. या दिवशी राग, लोभ, मोह, अहंकार, असत्य वर्तन टाळावे. भगवान शिव यम, नियम, शिस्त आणि भक्तीचे पालन करणाऱ्या भक्तांवर प्रसन्न होतात. महाशिवरात्री हा महादेवाच्या भक्तांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी सात्विक राहून, नियमांचे पालन करून आणि पवित्र मनाने महादेवाची पूजा केल्यास त्यांचे कृपा आशीर्वाद मिळतात. त्यामुळे या चुका तुम्ही करू नयेत. भक्तांनो, महाशिवरात्रीला ब्रह्मचर्याचे पती-पत्नीने पालन करावे. महाशिवरात्री ही साधनेचा, उपासनेचा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे. या दिवशी पती-पत्नींनी संयम पाळावा आणि शारीरिक संबंध टाळावेत. भगवान शिव हे संन्यासी आणि योगी आहेत, म्हणून या दिवशी संयम पाळल्याने अधिक पुण्य मिळते. महादेव आणि माता पार्वती हे आदर्श दाम्पत्य जीवनाचे प्रतीक आहेत. त्यामुळे या दिवशी पती-पत्नींनी एकमेकांवर प्रेमपूर्वक वागावे. चिडचिड किंवा वादविवाद टाळावेत. क्रोध आणि अहंकार टाळल्यास घरात शांतता आणि आनंद राहतो. शिवपुराणानुसार शांत, प्रेमळ आणि भक्तिमय वातावरणात पूजा केल्यास भगवान शिव अधिक प्रसन्न होतात. या दिवशी उपवास करावा आणि सात्विक आहार घ्यावा. महाशिवरात्रीच्या दिवशी पती-पत्नींनी उपवास करावा. जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार आणि पाणी पिऊन उपवास करावा
तांदूळ, मांसाहार, लसूण, कांदा, मद्यपान यांचा पूर्णतः त्याग करावा. धर्मशास्त्रांमध्ये नमूद केले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने पती पत्नींमध्ये परस्पर प्रेम आणि विश्वास वाढतो. एकत्र महादेवाची पूजा करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नींनी एकत्र शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद घ्यावा. विशेषतः बेलपत्र, गंगाजल, दूध आणि फळे अर्पण करावीत. स्कंद पुराणात उल्लेख आहे की जे दाम्पत्य महाशिवरात्रीच्या दिवशी एकत्र शिवपूजा करतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. या रात्री ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप करावा. शिवपुराणानुसार रात्रभर जागरण करून शिवनामस्मरण केल्यास पती पत्नींवरील सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी वाढतच राहते. या दिवशी महिलांनी सात्विक वस्त्र परिधान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी महिलांनी गडद किंवा चमकदार कपड्यांऐवजी साधे, पारंपरिक आणि सात्विक वस्त्र परिधान करावेत. शक्य नसल्यास पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत, जे शुद्धतेचे प्रतीक आहे. सुहागिनींनी सौभाग्यव्रत पाळावे. जेव्हा सुहागिनी महादेवाची पूजा करतात तेव्हा त्यांना सौभाग्यव्रत म्हणजेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करावा लागतो. हे व्रत स्त्रियांनी पाळावे. पार्वती माता जशी भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करत होती, तशीच भावना ठेवून या दिवशी आपणही व्रत करावे. पद्मपुराणात नमूद केले आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी सौभाग्यव्रत करणाऱ्या स्त्रियांचे वैवाहिक जीवन सुखी आणि दीर्घायुष्य होते. शिवलिंगाला थेट स्पर्श करू नये हे महिलांसाठी आहे. परंपरेनुसार महिलांनी शिवलिंगाला थेट हात लावू नये. त्याऐवजी झारी किंवा पळसाच्या पानाने जल अर्पण करावे. शैव ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की शिवलिंग हे उग्र स्वरूपाचे प्रतीक असल्याने स्त्रियांनी त्याला थेट स्पर्श करू नये. स्त्रियांनी या दिवशी कुंकू आणि हळद शिवलिंगावर अर्पण करू नये. भगवान शंकर हे संन्यासी आणि वैराग्याचे प्रतीक आहेत, ज्यामुळे शिवलिंगावर कुंकू, हळद किंवा लाल फुले वाहू नयेत. त्याऐवजी पांढरी फुले, बेलपत्र आणि धुतलेले तांदूळ अर्पण करावेत. गर्भवती महिलांनी उपवासात काळजी घ्यावी. गर्भवती महिलांनी पूर्ण उपवास टाळावा आणि त्याऐवजी फळाहार किंवा दूध घेऊन उपासना करावी. महादेव हे करुणामूर्ती आहेत, म्हणून आरोग्याची काळजी घेत शिवभक्ती करणे अधिक महत्त्वाचे आहे. महाशिवरात्रीला पती पत्नी आणि महिलांनी कोणत्या चुका करू नयेत ते पाहूया. शिवलिंगावर लवंग, कुंकू, हळद, तांदूळ किंवा तुटलेली बेलपत्र वाहू नका. तांब्याच्या भांड्यातून दूध किंवा पाणी शिवलिंगावर अर्पण करू नका. रात्रभर जागरण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उशिरा झोपू नका. दारू, मांसाहार किंवा मद्यपान करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा क्रोध, अहंकार किंवा असत्य बोलू नका. कोणत्याही प्रकारची हिंसा प्राणी किंवा निसर्गावर करू नका. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे किंवा निंदा, नालस्ती करू नका. भक्तांनो, महाशिवरात्री हा भक्तीचा आणि संयमाचा दिवस आहे. पती पत्नींनी परस्पर प्रेम आणि विश्वास वाढवण्यासाठी या दिवशी या नियमांचे पालन करावे. महिलांनी सौभाग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी महादेवाची भक्ती करावी. योग्य पद्धतीने पूजा आणि उपासना केल्यास महादेवाची कृपा लाभते आणि जीवन सुखमय होते. महाशिवरात्री ही भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ रात्र आहे. या दिवशी काही खास उपाय आणि साधना केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि घरातील गरिबी, आर्थिक संकटे, दुःख आणि चिंता दूर होतात. पती पत्नींनी आणि महिलांनी खालील उपाय केल्यास नक्कीच तुमची मोठी मनोकामना पूर्ण होऊ शकते.
देवांचे देव महादेव आणि माता पार्वती यांची तुमच्यावर कृपा होऊ शकते. दोघांनी मिळून बेलपत्र, गंगाजल, दूध आणि शुद्ध तुपाने अभिषेक करावा. अशा पूजेने दाम्पत्य जीवन सुखी होते आणि आर्थिक स्थिरता मिळते. बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे. पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, तूप, साखर अर्पण करावे. शिवलिंगावर गंगाजल वाहावे. स्कंद पुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नी यांनी एकत्र पूजा केल्यास घरात सौख्य आणि समृद्धी वाढते. ओम नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा या दिवशी जप करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नींनी आणि महिलांनी एकत्र महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. ते शक्य नसल्यास 1008 वेळा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि आर्थिक स्थिती सुधारते. शिवपुराणानुसार नियमित महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आरोग्य, धन आणि सुखाची प्राप्ती होते. घरातील मुख्य दारावर रुद्राक्ष लावावा. महाशिवरात्रीच्या दिवशी एक मोठा रुद्राक्ष गंगाजलाने शुद्ध करून मुख्य दारावर बांधावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि आर्थिक संकटे दूर होतात. शैव ग्रंथानुसार रुद्राक्ष हा भगवान शंकराचा प्रतीक आहे आणि तो घरात असल्यास धन आणि समृद्धी येते. गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान केल्याने महादेव अतिशय प्रसन्न होतात. या दिवशी विशेषतः दूध, खीर, साबुदाणा खिचडी, फळे किंवा तूपयुक्त अन्नदान करावे. गरिबांना दूध किंवा खीर वाटावी. भुकेयांना सात्विक अन्न द्यावे. मंदिरात किंवा आश्रमात अन्नदान केले तरी चालेल. यामुळे देवांचे देव महादेव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करतील. मनुस्मृतीनुसार अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याने घरात संपत्ती आणि आरोग्य टिकून राहते. महाशिवरात्रीच्या रात्री दिवा लावून जागरण केल्यास घरातील गरिबी आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात. दीपक घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लावल्यास वास्तुदोष नष्ट होतो. संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा शिवलिंगासमोर लावावा. रात्रभर ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत जागरण करावे. घराच्या 4 कोपऱ्यात पंक्ती लावून शिवस्तुती म्हणावी. शिव महापुराणानुसार रात्रभर जागरण आणि शिव नामस्मरण केल्यास पितृदोष आणि आर्थिक संकटे नष्ट होतात. महादेवाला अभिषेक करावा. गरिबी दूर करण्यासाठी हा विशेष उपाय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी खालील प्रकारे शिवलिंगावर अभिषेक केल्यास घरात धनलाभ आणि सुखशांती मिळते. धनलाभासाठी मध आणि साखर अर्पण करा. कर्जमुक्तीसाठी गंगाजल आणि तुळशीची पाने अर्पण करा. कुटुंबातील संकटे दूर करण्यासाठी दुधात केशर टाकून अभिषेक करा. नोकरी व्यावसायिकासाठी तुपाने अभिषेक करा आणि ओम ह्रीं नमः हा मंत्र जपा. स्कंद पुराणानुसार विविध प्रकारच्या अभिषेकाने जीवनातील अडचणी दूर होतात. भस्म म्हणजेच विभूती लावून महादेवाची कृपा प्राप्त करावी. महादेवाला भस्म अत्यंत प्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भस्म लावल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित होते आणि मन शुद्ध राहते. भस्म लावताना ओम नमः शिवाय म्हणावे. कपाळ, छाती आणि हातावर हलकासा टिळा लावावा. संध्याकाळी शिवपूजेनंतर लावल्यास विशेष फल मिळते. शैव ग्रंथांमध्ये नमूद केले आहे, भस्म धारण केल्याने मन आणि शरीर शुद्ध राहते आणि महादेवांची कृपा प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नींनी आणि महिलांनी शिवपूजा, मंत्रजप, दान, अभिषेक आणि जागरण केल्यास महादेव प्रसन्न होतात. विशेषतः गरिबांना अन्नदान, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे आणि ओम नमः शिवाय किंवा सांब, सदाशिव या मंत्रांचा जप केल्यास घरातील गरिबी, चिंता आणि कर्जबाजारीपणा दूर होतो. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.
महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा. तुमची एक कमेंट आणि तुमचा एक लाईक आम्हाला खूप मदत करतो. तुमच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव.